श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी जे सांगणार आहे श्री स्वामी समर्थाचे अक्कलकोट जाण्याचा माझे स्वप्न कसे पूर्ण झाले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरती आणि मी गोव्याची. मला स्वामी शक्तीची जी जाणीव झाली ती म्हणजे 2024 मध्ये. त्यापूर्वी मला स्वामी विषय काही फारसं माहीत नव्हतं. आम्ही दररोज गुरुवारी दत्त महाराजाच्या मंदिरात जातो. तेव्हा आम्ही दत्त मंदिरात दर्शन घेऊन औदुंबर देवाचं झाड आहे त्याला दिवा लावतो आणि 11 प्रदक्षिणा काढतो. आणि मला श्री स्वामी समर्थाच्या भक्ताची आस लागली आणि मी दररोज संध्याकाळी स्वामीचा तारक मंत्र 3 वेळा म्हणू लागले. आणि 1 वर्षापासून अक्कलकोट जाईन मी, मला कधी बोलवणार श्री स्वामी समर्थ, हेच होतं माझं. पण एक दिवस मी माझ्या फॅमिलीला सांगितलं की आपण पण जाऊया अक्कलकोटला, पण प्लॅन फ्लॉप होत होता. मी स्वामीवर विश्वास ठेवला आणि मला जायचे होते, पण तेव्हा होत नव्हतं. मग दिवाळीनंतर आम्ही म्हटलं जायचं आता. श्री स्वामी समर्थ बोलावतात मला आणि मी कदंबा तिकीट बुक केली. ही डायरेक्ट बस होती. बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबर 2025ला रात्री 8 वाजता पणजीहून डायरेक्ट कदंबाहून आम्ही प्रवास केला आणि सकाळी गुरुवारी 30 ऑक्टोबर 2025ला आम्ही तिथे पोहोचलो. पोचताच आम्ही भक्ती निवास मध्ये रूम बुक केला आणि फ्रेश झालो आणि वटवृक्षाच्या मंदिरात श्री स्वामीचे दर्शन घेतले. तिथे गेल्यावर मला इतकं पॉझिटिव्ह वाइब्स येत होतं, असं दिसत होतं की स्वामी या सगळ्या जाग्यावर आहेत, ते आहे माझ्यासोबत आता. मग संध्याकाळी आम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठात पोचलो. त्याच्या पायऱ्या चढतात मला जी अनुभवलं, माझं हृदय धगधग होत होतं. जसं जसं आम्ही स्वामीच्या समाधी मठात पुढे जायचो त्यावेळी मला श्री स्वामी समर्थ आहे माझ्यासोबत, आहे माझ्याबरोबर असं वाटत होतं. आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं गेल्यावर अभिषेक करायला मिळतो म्हणून आम्ही पंचामृताची पावती काढली आणि शुक्रवारी सकाळी पंचामृतात अभिषेकाला पोचलो. तिकडे जाऊन आम्ही स्वामीच्या समाधीच्या दरबारात 30 मिनिटं बसलो आत. पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर पुजारीने सांगितलं, श्री स्वामीच्या समाधीला आत जाऊन पाया पडा. तो क्षण श्री स्वामी समर्थाच्या समाधीला डोकं लावून पाय पडलो. असं दिसत होतं की स्वामी मला समाधीतून मला आशीर्वाद देतात. मग आम्ही औदुंबराच्या देवाची प्रदक्षिणा काढली आणि संध्याकाळी परतलो. असा होता माझा श्री स्वामी अक्कलकोटचा प्रवास. मला एक जाणून आलं की किती प्लॅन करून फेल झाले, तर जेव्हा स्वामीची इच्छा होते, श्री स्वामीवर हा विश्वास ठेवून मी अक्कलकोटला पोहोचले. श्री स्वामी समर्थांनी मला बोलावले म्हणून मी आज अक्कलकोटला पोहोचले. श्री स्वामी समर्थाचा अक्कलकोटचा दर्शनाचा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. मित्रांनो,